तुळ राशीच्या मंडळींनो, उद्या सकाळी 11 नंतर एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या आयुष्याचा पुढचा निर्णय बदलू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुळ राशीच्या मंडळींनो, उद्या सकाळी ठीक 11 वाजल्यानंतर तुमच्या व्यवहारामध्ये कामगिरीची सावधगिरी बाळगणे तुमच्यासाठी हिताचं ठरू शकतं. कारण हा केवळ योग नसून तुमच्या कुंडलीतील राहू आणि शुक्राच्या प्रभावामुळे निर्माण झालेला गोंधळ तुमच्यासाठी एक मोठे आव्हान ठरू शकतो. तुळ राशीच्या जातकांनो, आजची ही रात्र तुमच्यासाठी आत्मचिंतनाची आणि विचाराची वेळ ठरणार आहे. कारण उद्याच्या सूर्योदयासोबतच तुमच्या नशिबाचं असे एक महत्त्वाचे आणि अनपेक्षित पैलू जगासमोर उलगडणार आहेत, ज्याचा विचार तुम्ही कदाचित आधी केला नसेल. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील संघर्षाची आणि मानसिक त्रासाची दिवस आता संपले आहेत, पण ही वेळ पूर्णपणे गाफील राहण्याची नाही. कारण मे महिन्याची ही रणनीती दुपार तुमच्या संयमाची परीक्षा घेणारी ठरू शकते. उद्याच्या ग्रहस्थितीमुळे तुमच्या दैनंदिन कार्यात काही बदल होत असून नकारात्मक ऊर्जा आणि अडचणी वाढण्याचे संकेत आहेत. आणि अशा वेळी उद्या सकाळी 11 नंतर कोणताही महत्त्वाचा निर्णय अत्यंत सावधगिरीने घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या संभाव्य अडचणीपासून सावध करण्यासाठी आहे आणि योग्य दिशा दाखवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. उद्याच्या परिस्थितीचे योग्य नियोजन करण्यासाठी या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल, ज्यामुळे तुम्ही तुमचे निर्णय अधिक सक्षमपणे घेऊ शकाल. मंडळी, तुळ राशीच्या जातकांनो, आर्थिक प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा संयम आणि विवेक हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. जेव्हा शुक्र आणि राहूचा प्रभाव एकत्र येतो तेव्हा घाईघाईने घेतलेले आर्थिक निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. मंडळी, त्यामुळे कोणतेही नवीन गुंतवणुकीपूर्वी किंवा मोठ्या खर्चापूर्वी 3 वेळा विचार नक्की करा. उद्या कुणीही तुम्हाला जलद पैसे मिळवण्याची किंवा व्यवसायाची लालसा दाखवेल तर त्यापासून सावध राहा. कारण असे प्रस्ताव अनेकदा फसवे असतात. तुमच्या कुंडलीतील धनयोग येतोय हे खरे आहे, पण तो संयमाने आणि कष्टाने कमवल्या मार्गानेच येणार आहे. देवाची भक्ती आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. यशाचा मार्ग नक्की सुकर होईल. तुळ राशीच्या मंडळींनो, तुम्हाला माहिती आहे का, तुमचा सर्वात मोठा अडथळा हा बाहेरच्या जगात कुठेही नसून तो तुमच्या जवळच्या नात्यात आणि विश्वासाच्या वर्तुळात एका छोट्या शत्रूच्या रूपात वावरत आहे. तो व्यक्ती आहे ज्याच्यावर तुम्ही खूप विश्वास टाकला, पण तो चेहरा आज तुमच्या विरोधात कारस्थान रचून तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. उद्या सकाळी 11 नंतर तुम्ही कोणताही आर्थिक व्यवहार करताना किंवा लोकांशी संवाद साधताना कमलाची सतर्कता बाळगा. कारण हा छुपा विरोधक तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी सज्ज झाला आहे. तुमच्या कष्टाच्या पैशावर आणि तुमच्या कुटुंबाच्या सुखावर कोणाची वाईट नजर लागली आहे हे सत्य ओळखून स्वतःचं संरक्षण करण्याची हीच ती निर्णायक वेळ आहे. तुळ राशीच्या मंडळींनो, उद्याचा दिवस केवळ शांत बसण्याचा नाही तर तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा आणि अपमानाचा सामना करून स्वतःला सिद्ध करण्याचा दिवस आहे. ज्यांनी तुमच्या समतोल स्वभावाला तुमची कमजोरी मानली त्यांचा प्रभाव होण्याची वेळ आता निसर्गाचे निश्चित केली आहे. पण हा विजय मिळण्यापूर्वी तुम्हाला एक असा धाडसी आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. मंडळी, तुमच्या विरोधकाचे डावपेच अपयशी ठरून तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाची म्हणजेच की खऱ्या राजयोगाची सुरुवात कशी होणार याचे गुप्त उद्याचे त्या अत्यंत शुभ मुहूर्तात दडलेले आहे. निर्णय आता पूर्णपणे तुमच्या हातात आले. संधी साधून पुन्हा एकदा आत्मविश्वासाने जगायचं की ते गमून पुन्हा लाचारीत आयुष्य कंठायचं हे तुम्हालाच ठरवायचं आहे. तुळ राशीच्या मंडळींनो,
आर्थिक स्थितीसाठी सर्वप्रथम तुमच्या दैनंदिन खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. कारण की महामंडळी, लहान लहान बचतीतून मोठी संपत्ती उभा राहते. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक आर्थिक संधीचं बारकाईने मूल्यमापन करा आणि कोणाच्याही दबावाखाली घेऊन निर्णय घेऊ नका. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना उत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमची आर्थिक भरभराटी आणि शांत मन. उद्या जर कुणी तुम्हाला कर्ज देण्याची किंवा घेण्याची विनंती करेल तर त्याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगा. स्वामी समर्थाच्या कृपेने तुमचं प्रत्येक प्रामाणिक कष्टाचं फळ नक्की मिळेल. फक्त श्रद्धा आणि संयम सोडू नका. तुळू राशीच्या मंडळींनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की उद्या सकाळी 11 नंतर विशेष सावध राहा. कारण तुमची खरी सुरक्षा तुमच्या संयमात आणि नियोजनात दडलेली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या घरातील वातावरण काहीसे ताणपूर्ण आहे. तुळू राशीच्या मंडळींनो, मानसिक कलश सहन करावे लागले आहेत. सर्व त्रासांचा अंत उद्या साक्षात ईश्वरी शक्तीच्या आशीर्वादाने होणार आहे. तुमच्या कष्टाची आणि सहनशीलताची जाणीव उद्या तुमच्या जवळच्या व्यक्तींना होईल आणि जिथे तुमचा वारंवार अपमान झाला होता त्याच ठिकाणी उद्या सन्मानाची नवीन परिस्थिती निर्माण झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. घरातील विद्यार्थी वर्गासाठी तर उद्याचा दिवस जणू नवीन आशेचा किरण आहे. भविष्याच्या काळजीत असलेल्या तुळू राशीच्या मंडळींनो, जसं की तुळू राशीच्या तरुण जातकांनो, उद्या त्यांच्या मेहनतीचं सकर्मत फळ मिळताना त्यांना दिसेल. ज्या जातकाच्या करिअरमध्ये मार्गदर्शनाचा अभाव मोठी भिंत बनून उभा होता ती अडचण उद्या दूर होईल आणि तुमच्या यशाची बातमी ऐकून तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. उद्या तुमच्या घरातील सर्व जुने कलह आणि आबोला संपून एक अशी गोड बातमी येईल जी संपूर्ण कुटुंबाला पुन्हा एकत्र आणेल. तुळू राशीच्या मंडळींनो, उद्या तुमची हरवलेली प्रतिष्ठा आणि मानसिक शांतता पुन्हा मिळवण्याची वेळ आलेली आहे. जे लोक तुमची आजवर थट्टा उडत होते त्यांना आता तुमच्या यशाने उत्तर देण्याची वेळ आली आहे. उद्या संध्याकाळी तुळशीपाशी किंवा तुमच्या मुख्य दरवाजावर शुद्ध तुपाचा दिवा लावून मनापासून प्रार्थना करा. कारण उद्या साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरात सुखसमाधान आणि समृद्धी घेऊन प्रवेश करणार आहे. लक्षात ठेवा, तुमचा उंबरठा हा केवळ वास्तूचा भाग नसून तो तुमच्या सन्मानाचा गड आहे. उद्या तुम्ही दाखवलेली सतर्कता तुमचे संपूर्ण वर्ष सुखकर करणार आहे. तुमच्या अत्यंत जवळच्या नात्यात वावरणारा तो व्यक्ती जो बाहेरून गोड बोलतो पण आतून तुमच्या प्रगतीवर जळतो त्याचा खरा चेहरा उद्या सर्वांसमोर उघड होण्याची शक्यता आहे. निसर्गाने तुम्हाला ही संधी दिली आहे. तुमच्या गैरविश्वासाचा जर तुमचा कुणी गैरफायदा घेणाऱ्या व्यक्तीला ओळखा आणि स्वतःच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करा. तुळू राशीच्या मंडळींनो, आर्थिक विवंचना संपण्याचा आणि प्रगतीचे बंद दरवाजे उघडण्याचा एक ऐतिहासिक दिवस आहे. तुमच्या कुंडलीतील उद्या एक असा गुप्त धनयोग तयार होतोय ज्यामुळे तुमच्या उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यास मदत होईल. मंडळी, गेल्या अनेक महिन्यापासून जो पैसा तुमच्या हातातून खर्च होता तोच पैसा उद्या बचतीच्या किंवा लाभाच्या रूपाने तुमच्याकडे येण्याचे संकेत आहे. मंडळी, उद्याचा शुभ काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित एखादी उत्तम संधी तर मिळेलच, पण तुमची आर्थिक भविष्याला नवी उभारी देईल. पण लक्षात ठेवा, यशाचा गाजावाजा करणं सध्या टाळा. तुमची हालबत्ता आता संपणार आहे. कारण की ग्रहदेवता शुक्र आणि कुबेराचा आशीर्वाद तुमच्या राशीवर आहे. शनीच्या कठोर प्रभावाचा काळ आता त्यांच्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून तो आता जाता जाता तुम्हाला अशा एका उंचीवर नेऊन ठेवले जिथून तुम्हाला मागे वळून पाहण्याची अजिबातच गरज उरणार नाही. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तुळू राशीच्या जातकांना उद्या पद आणि सन्मान मिळवण्याचे प्रबळ संकेत आहेत. तुमच्या मनातील सर्व भीती झटकून टाका, कारण नशीब उद्या तुमच्या दारी संधी घेऊन येणार आहे. तुळू राशीच्या मंडळींनो, तुम्ही सोसलेल्या त्रासाचे फळ देण्याची वेळ आता नियतीने निश्चित केली आहे. उद्याचा सूर्योदय तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता संपून प्रगतीचे नवीन दालन उघडेल. तुळू राशीच्या मंडळींनो, आयुष्यात आर्थिक यश मिळवायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या मनातील नकारात्मक विचार आणि भीती दूर करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण समृद्धी नेहमी सकारात्मक विचारांच्या दिशेने वाहत येते. दररोज सकाळी स्वामी समर्थांचं नाव घेऊन तुमच्या कामाची सुरुवात करा आणि संध्याकाळी केलेल्या कामाचे आत्मपरीक्षण करा. हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. तुमच्या कुटुंबाशी
आर्थिक बाबीमध्ये पारदर्शकता ठेवा आणि एकमेकाच्या सहकार्याने आर्थिक नियोजन करा आणि एकजुटीतच खरी शक्ती असते. कोणत्याही परिस्थितीत कर्जाच्या जाळ्यात अडकू नका आणि आपल्या ऐपतीप्रमाणे जगण्याची सवय लावा. स्वामींच्या कृपेने तुमच्यावर आहे. त्याच मंडळी, जर तुमच्यावर स्वामींची कृपा असायला पाहिजे तर स्वामींचा 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप नक्की करा. पहा मंडळी, तुमच्यावर स्वामींची कृपा नक्की आहे. फक्त श्रमाला श्रद्धेची जोड द्या आणि यश तुमच्या पावलाशी लोळण घेईल. स्वामींची कृपा तुमच्या सोबत आहे. जर तुम्हाला वाटतंय की तुमचे दुःख आता संपले पाहिजे, व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नशिबाचे हे गुप्त आणि प्रगतीचा मार्ग सदैव मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की दाबा. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता जाता इतरांसोबत देखील शेअर करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुरुदेव दत्त दत्त. श्री स्वामी समर्थ.